शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कोपरगाव तहसील मैदान परिसरात उभारण्यात आलेले सोलर कोल्ड स्टोरेज शीतगृह आजही निष्क्रिय अवस्थेत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। माहितीनुसार सन 2022 ते 23 मध्ये सोलर कोल्ड स्टोरेज प्रकल्प या योजनेअंतर्गत हे शीतगृह उभारण्यात आले असून त्यासाठी सुमारे 25.8 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे। या शीतगृहाची क्षमता 5 मेट्रिक टन इतकी असून 25 फेब्रुवारी 2024 रोजी हा प्रकल्प कार्यान्वित केल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत तो शेतकऱ्यांच्या वापरासाठी सुरू झालेला नाही। तहसील मैदान परिसरातील हे शीतगृह सध्या बंद अवस्थेत असून त्यावर धुळीची पुटे चढलेली दिसतात। शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे तसेच इतर नाशवंत कृषीमाल साठवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात आला होता, मात्र अद्याप तो प्रत्यक्षात सुरू झालेला नाही। त्यामुळे हा प्रकल्प केवळ कागदोपत्रीच कार्यान्वित असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। दरम्यान तहसील मैदान परिसरात दररोज तसेच विशेषतः रविवारी मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत असतात। अशा ठिकाणी शेतमाल साठवण्यासाठी उपयुक्त ठरणारे शीतगृह निष्क्रिय पडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। शीतगृहाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। परिसरात मोकाट जनावरांचा वावरही वाढल्याचे चित्र दिसून येत आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प अखेर शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी कधी सुरू होणार की तो केवळ कागदोपत्रीच राहणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांसाठी उभारलेली ही सुविधा लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। इथं भाजीपाला व्यवसाय रोज दुकान लागतात आमच्या इथं 10-12 दुकान रोजचे असतात आणि दररोज रविवारी चांगला मोठा बाजार भरतो इथं। आता हे शासनाने आमच्यासाठी शीतगृह बांधलेलं आहे, त्याला बांधून 2-1 वेळ झाले, पण ते अजून चालूच होत नाही, त्याला काही यूजच नाही आम्हाला। हे असे भाजीपाला आमचा सरळ पडतो, काही खराब होतो, फेकून द्यावा लागतो। आता ते तिथं सगळे घाण कचरा नगरपालिकेने 1-2दा साफ केलं आहे, पण ते परत त्याचा म्हणजे वापर करायला चावी वगैरे कोणाजवळ दिलेली नाही, काय नाही। आणि त्यांनी तर सांगितलं नाही, आम्हाला सुचवलं नाही की भाजीपाला ठेवायचा, कसा ठेवायचा, काय ठेवायचा, कोण ठेवायचा, याचंसुद्धा काही आम्हाला सांगितलेलं नाही। फक्त तयार करून ठेवलेलं आहे ते, त्याला बरेच दिवस झाले, म्हणजे 3 वर्ष होत आले आहे की नाही राजू, 3 वर्ष होत आले। आता आमची मागणी आहे मग ते काय काय नाही, मग ते त्याचा वापर तर करायला काय हरकत नाही ना। तुम्ही आम्हाला त्याची परवानगी द्यावा, एखादा चावी द्यावा, काय भाड्यात वगैरे असेल तर आम्ही त्याची द्यायला तयार आहे, काय विषय नाही, आहे की नाही। आमचा माल सुखरूप राहील, त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळेल आणि तिथं साफसफाई होऊन जाईल। आम्ही माल ठेवायला लागल्यावर साफसफाई राहील, व्यवस्थित राहील ती। नगरपालिकेने जे इकडं शेतकरी मार्केटला ते बांधून ठेवलेले आहे ते इकडे चालू करायला पाहिजे। 2-3 वर्ष झाले आता इकडे आमचा भाजीपाला सुकतो। इकडे नगरपालिकेला पण काहीतरी म्हणजे पैसा पाणी पण भेटेल तिथं आणि साईडने साफसफाई पण होईल। ते लोक संडासला बसतात, खूप म्हणजे रात्रीचे लोक येऊन बसतात तिथं आणि खूप अडचण, वास पण येतो खूप। तिकडे लेडीज जातात, लोक तिकडे उभे राहून लघवी करतात। तर नगरपालिकेने सहकार्य करून अध्यक्ष साहेबांनी किंवा कोणी काय ना तेवढं चालू करून द्या। अध्यक्ष साहेबाला एवढी आमची विनंती आहे, एवढे भाजीपाल्याचं जे मार्केट पैसे जे बनवलं आहे ते चालू करून द्यावा। आमचा माल खराब होतो आणि तिकडे जनावरं खूप रात्रीचे राहतात, लोक रात्रीचं आडुसा झालेले, चोट्टे भामटे लोक बसतात तिथं, घाण झालेले खूप मारायचे तिथं। तर तेवढं साफ करायला पाहिजे, म्हणजे ते चालू होईल, नगरपालिकेचा पण फायदा होईल, आमचा पण फायदा होईल त्याच्यामध्ये। तेवढे सगळे अध्यक्ष साहेबाला निवंत आमचे प्रार्थना आहे, एवढं चालू करावं।